लाडक्या बहिणींना सरकार अजून पैसे देते, इकडे देतात आणि तिकडे काढतायत. का पैसे देतात मग? इकडे देते आणि तिकडे काढते. काढतायत असे दर वाढवून काढतायत. मग का पैसे देतात? तिकडून आणायचं इकडे द्यायचं. आता फटका कसं रोज वाढतच चाललंय मार्केट, तर ही इथं थांबलं पाहिजे, नाहीतर अवघड होईल सगळं. 75 म्हणजे काय अगदी शहराच्या बाहेर गेला आणि काय मोदी साहेबांना निवडून देऊन उपयोग आहे आमचा. आमच्या धंद्याला फटका बसलेला आहे, त्यामुळे गिराईक जिथे 2 चहा घेतात तिथे 1 चहा घेत आहे. आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा म्हटला तर तो आवाज दाबला जातोय. महागाईचा पुन्हा एकदा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसलेला आपल्याला दिसून येत आहे, कारण की राज्यामध्ये साखरेनं चांगलीच उसळी घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर प्रति किलो साखर ही 60 ते 80 रुपयाच्या घरात गेलेली दिसून येत आहे. अशातच लोकांच्या मधून तीव्र संताप आणि निराशा अशी व्यक्त होताना दिसते. आणि की मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर यामध्ये असं पण दिसून येते की इथेनॉलमुळे सुद्धा साखर वाढली आहे, असं सुद्धा एकंदरीत सांगितले जाते किंवा साठेबाजारी केली जाते. साखर ही जी आहे ती साठवून ठेवली जाते असं सुद्धा सांगितले जाते. काही व्यापारी आहेत, काही ग्राहक आहेत, नागरिक जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आता साखरेच्या संदर्भात चाललेली आहे. कारण की जर बघितलं तर मागच्या वेळी 40 ते 45 रुपये जी किलो साखर मिळत होती ती आता थेट 60 ते 80 रुपये प्रति किलोच्या घरात गेलेली आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनामधून अत्यंत सरकारबद्दल रोष निर्माण होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे ह्या ग्राउंड रिपोर्ट मधून आपण जाणून घेणार आहोत नेमक्या व्यापाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नेमक्या काय भावना आणि प्रतिक्रिया आहेत. माझी प्रतिक्रिया अशी आहे की लोकांनी गोरगरिबांनी आमच्यासारख्याने एक वेळ तरी चहा प्यायला हवा. 75 म्हणजे काय अगदी शहराच्या बाहेर गेला आणि काय मोदी साहेबांना निवडून देऊन उपयोग आहे आमचा. गोरगरिबांनी जगणं अवघड केलंच आधी त्यांनी, तर निदान पावसा पाण्यात न आल्या लोकांनी चहा म्हणून तरी घ्यायला हवा की नाही. दूधही मागवलंय, साखरही मागवल्यात, हे जनतेचा हाल व्हायला लागले. म्हटलं जातं की साखर आयात केली जाणार आहे बाहेरच्या देशातून, आणि तरी सुद्धा त्याचा दर कमी येण्याची काय शक्यता दिसत नाही, हे दर हे कमी केलाच पाहिजे, कारण गोरगरिबांना ही साखर परवडणारी नाहीच आहे. आता तोंडावर सण आले, दसरा दिवाळी आलाय, गणपती आलाय आणि दर वाढल्यात. नेमकी काय तुम्हाला काय गृहिणी म्हणून तुम्ही काय करता? आम्ही गृहिणी म्हणून एकच नम्र विनंती आहे, मोदी साहेबांनी सगळ्यावरचा दर ह्यांनी कमी करावा. सणासुदीचा बघून हे दर वाढवू नये. हे साखरेचा दर, तेलाचा दर हे कमीच केला पाहिजे. कारण आमच्यासारखे जनतेने मिळवून खाणाऱ्या रोजच्या काय करायचं हे अवघड केले. आता चहा तर माणसांना 2 वेळचा लागतोय, त्यामुळे मग चहा मध्ये आता तफावत केली जाणार का तुमच्याकडे? हो, मग काय एकदा सोडून 2 वेळा पिणार ते अर्धाच कप पिऊन बसायची पाळी. अशा महागाईला परवडणारी गोष्ट नाही. खाद्यतेलाचे पण दर वाढले आहेत. खाद्यतेल पण वाढले, फोडणी पण घालायची की नाही हे विचार आता आम्ही करायला लागलोय, कारण एवढं तेल पण महागवणं हे अवघड आहे. गोरगरिबाची जनतेची ही एकपूर्वक काळजी घेऊन सरकारने हे दर कमी केले पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. कठीणच झालंय तसं ना, की आपल्याला 40 रुपयाचं 80 रुपये झाली आहे, म्हणजे बजेट तर कोलमडणारच आहे. आणि महागाई एवढी म्हणजे महागच झाली आहे, डबलच झाली आहे, बरोबर. त्यामुळे घरात प्रॉब्लेम तर आहेतच, म्हणजे घरात प्रॉब्लेम येणारच ना, की जी साखर आपण 5 किलो भरली ती 4-5 20 120 रुपयांनी भरत होतो, ती डबल झाली 240. साखरच बंद करायची बाहेर. कसं काय साखर सांगा तुम्ही? एवढे दर वाढवून ठेवले, त्याला काय प्रमाण आहे काय? कसं गरिबांनी काय करायचं? गरीबाचं श्रीमंत असू दे. सणासुदीला कसं करायचं? सण अवघड झाले सगळं. पुढे इथनं पुढे साखर खायचीच बंद करायची. मी एकटा घरी पण म्हणले साखर बंद करायची. लाडक्या बहिणींना सरकार अजून पैसे देते, कसं ज्यांना मिळते ते मिळते. इकडे देतात आणि तिकडे काढतायत. का पैसे देतात मग? इकडे देते आणि तिकडे काढते. काढतायत असे दर वाढवून काढतायत. मग का पैसे देतात? तिकडून आणायचं इकडे द्यायचं. देतायत आणि परत इकडे वाढवतायत ना, मग त्याचा उपयोग काय आहे? देऊन पैशाचा गृहिणींना काय उपयोग होतोय का? उलट गृहिणींचेच पैसे जादा जातात. गोरगरिबांना काय खाता पिता येणार आहे का? गोड पदार्थ म्हणा, काय खा वाटलं काय आलं कोणाला द्यायचं असं वाटलं तर मग तेच ना. गौरी गणपतीचे दिवस आता सणांचे दिवस आले. विचार पडला आम्हाला साखर आणायची का नाही, खायची का नाही हा विचार पडला आता. केंद्र सरकारनं 10 लाख मेट्रिक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. तरीही वाढत्या दरामध्ये फारसा फरक पडणार नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. फार तर प्रति किलो 5 रुपये दर कमी होऊ शकतात असं देखील व्यापारी सांगतायत. माझं नाव सुशील कोरडे. गेली 50 वर्ष किराणा व्यापार धंद्यामध्ये आहे मी. तर ह्या
15 दिवसामध्ये जो चमत्कार घडला, 50ची साखर एकदम 75 झाली. ह्या पाठीमागचं रहस्य कुणालाही कळत नाही. लोकांच्यावर प्रचंड बोजा आहे. इतका बोजा वाढला आहे की लोक सहन सुद्धा करू शकत नाहीत. आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा म्हणला तर तो आवाज दाबला जातोय. लोकांच्या मध्ये एक प्रकारचं तांदूळ वाढलं, साखर वाढली, तेल वाढलं, सगळी प्रचंड महागाई झाली, लोकांचं बजेट कोलमडलं. लोकांना आता जीणं अगदी मुश्किल झालेलं आहे. ज्या घरामध्ये 4 लोक आहेत त्या माणसांचा महिन्याला एक समजा 2,000 खर्च असेल, त्याचा 5,500 ते 5,500-6,000 खर्च यायला लागलाय. पगार तेवढेच राहिले, उत्पन्न तेवढंच राहिलं, खर्च वाढत गेले. सरकार ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ठोस उपाय करत नाही. सरकारचं यावर लक्ष नाही, नियंत्रण नाही. नको त्या कामामध्ये सरकार लक्ष घालतंय. सरकारनं लोकांच्या जीवनावश्यक वस्तूवर नियंत्रण ठेवलं तर लोक त्यांना जास्तीत जास्त त्यांच्याशी सहमत राहतील. तर सरकारच लोकांशी सहमत नाही. ते आपल्या आपल्या कामात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मग्रूर आहेत सगळे. आणि ज्यांना जनतेची काही कदर नाही, भावना नाही. जनताचा उद्रेक होणार एक दिवस असंच जर राहिलं तर. आणि नेमकं साखर वाढण्याचं काय कारण, याचा खुलासा शासनानं त्वरित करावा. प्रचंड साखर 2-2 वर्ष पुरेल एवढी साखर शिल्लक असताना सुद्धा अचानक रेट वाढवण्याच्या मागचं रहस्य काय, हे सरकारनं जनतेपुढे मांडावं. आणि ग्राहकाचा मनस्ताप एवढा वाढलेला आहे. ग्राहक म्हणजे इतकं ओरडतंय, आमच्यावर ओरडतंय की दुकानदारावर ग्राहक ओरडतंय. प्रत्येक गोष्टीला ग्राहकावरती एवढा बोजा पडलेला आहे. साखर आहे, तांदूळ, तेल सगळेच व्यापारामध्ये हे वाढलेलं आहे. त्यामुळं लोकांच्यावर प्रचंड असंतोष निर्माण आहे. साठेबाजारी तशी व्यापाऱ्यांच्यावर फार कमी आहे. जी साखर कारखान्यांची साठेबाजारी केली आहे त्यांच्यावर प्रचंड स्टॉक आहे. त्याच्यावर जो नियंत्रण पाहिजे सरकारचं, ते नियंत्रण बिलकुल दिसत नाही. पूर्वी 2 रुपये किलोला जरी वाढलं तर सरकारचं नियंत्रण असायचं. कलेक्टरचं याच्यावरती ज्या त्या गावामध्ये ज्या त्या साखर कोट्यावर कलेक्टरचं नियंत्रण असायचं. आता नियंत्रण कुणाचंच नाही. खाद्यतेल प्रचंड रेट वाढले. खाद्यतेल आता सुट्टं खाद्यतेल विकण्याचं बंद केल्यामुळं जे ग्राहक अगदी 1/2 किलो 100 ग्रॅम अर्धा किलो नेतंय गिऱ्हाईक, तर त्यांना ते परवडत पण नाही. आणि ज्या कंपन्या पॅकमध्ये करतात त्याच्यामध्ये त्यांची लूट होत आहे. त्या बाबतीत शासनानं योग्य लक्ष घालून यामध्ये कायदा एक असा करा की त्याच्यामुळे ग्राहकाला त्याने दिलेल्या पैशामध्ये त्याचा समाधान होईल, त्याची फसवणूक होणार नाही वजनामध्ये. ह्या शासनानं लक्ष घालावं. माझं नाव D.H. गायकवाड अँड कंपनी प्रशांत. एकंदरीत साखरेचं काय झालं, जून एंडपर्यंत साखरे जर 38 रुपये किलो होते, आता ते झालेले 70 रुपये. ऑगस्ट आता आज जी 22 तारीख आहे तोपर्यंत गव्हर्नमेंटचं काय झाले, 22.5चा एक तर कोटा कमी दिला गव्हर्नमेंटनं. 22.5 लाख टनचा कोटा कमी दिला त्यांनी. त्यामुळं मार्केट वाढत गेलं. आणि उपलब्ध अवेलेबिलिटी ऑफ स्टॉक यांच्याकडे जेवढे आहेत तेवढे मला काय दिसत नाही यांच्याकडे स्टॉक तेवढा अवेलेबल आहे गव्हर्नमेंटकडे. त्यामुळं मार्केट फ्लक्च्युएटिंग राहून रोजच्या रोज वाढतच गेलं मार्केट. आता गव्हर्नमेंटनी स्टेप्स घेतलेले आहेत, स्टॉक लिमिटचे घेतलेले स्टेप. साखर काय ते इम्पोर्ट करणार आहेत 0 ड्युटीवर, असे स्टेप्स घेतलेत. पण त्या ह्यानं जरा लवकर स्टेप्स घेऊन ह्यांनी जर लवकर, आता समोर सण पण आहेत, दिवाळी आहे, दसरा आहे, गणपती आहे. गव्हर्नमेंट चांगले मेजर्स घेऊन हे कंट्रोलमध्ये आणणार. निदान वाढायचं थांबलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथं भोगावती टेंडर 70 रुपये प्लस GST त्याने आता ओपन काढलाय भोगावतीवाल्यांनी, किंवा इथं दत्त शिरोळवाल्यांनी 70 अधिक GST ओपन काढलेला आहे. टोटल साखरेची रक्कम जाते 7,350 मिलवर. तर ही इथं थांबलं पाहिजे, नाहीतर अवघड होईल सगळं. आता फटका कसं रोज वाढतच चाललंय मार्केट. आम्ही काय म्हणतोय, स्टॉक लिमिट गव्हर्नमेंट काय तर रिस्ट्रिक्शन येणार, त्यामुळे आम्ही पण तेवढंच मर्यादित साखर घेतली. आम्ही पण काय जास्त साखर घेतली नाही. रोज टेंडर वर घेत गेले, स्पेक्युलेटर्स थोडे घुसले यात, थोडे स्टॉकिस्ट घुसले, त्यामुळे सगळं गोंधळ झाला सगळा. दर आता 40 रुपयेवरनं साहेब 45, 50, 55, 60, 65 आणि आता लेटेस्ट भोगावते आणि दक्षिणचा तुम्हाला रिपोर्ट दिला आम्ही. वाढतच चाललंय मार्केट. हे कुठं आता या गव्हर्नमेंटने मेजर्स घेतलं कुठं स्टॉप होईल असं वाटतंय. त्या दरात तर निदान स्टॉप वाढायचं तर थांबवून दे असं आमचं म्हणणं आहे. आणि ऑक्टोबर महिन्यात माझ्यामध्ये हे मेजर्स होतं, ऑक्टोबर महिन्यात साखर कमी होईल. अजून आपल्याला एक पुढचा महिना काढायचा आहे. त्यामुळे आता हे 60 ते 65 ही लेवल साखरेची राहणार. आता हा निर्णय जो आहे साहेब, आता कसं होणार, हे निदान साखर मागवली तर निदान मार्केट जे आता काय वाटेल जरा स्टेप चालू, आता 70, 75 हे जे चाललंय एक्समिल रेट, हे तर थांबल. हे थांबवून काय तर गव्हर्नमेंट कंट्रोल 60-65ला ही साखर थांबली पाहिजे. आता सणासुद्धा आपलं फार अवघड होऊन जायचं सगळं. बरोबर. आता सण जायचा सरळ 3 महिने चाललं सगळं, गणपती, दिवाळी, दसरा. त्यामुळे गव्हर्नमेंटने स्टेप्स घेतल्यात, लवकरात लवकर ती साखर आली पाहिजे.
भयानक प्रतिक्रिया, इतकं डोकं दुखायलं. एक पोतं घेणारामध्ये मी कशी विकू, काय विकू, 40 रुपयानं माझी साखर आता 70 रुपयाने घेऊ, 75 रुपयाने घेऊ. भयानक रोज नागरिकांच्या भांडणं चालायचं, रोज वादविवाद चालू आहेत. आम्ही त्यांना सरळ भोगावते दक्षिणचे रिपोर्ट दाखवतोय, हे बघा टेंडर काय गेल्यात त्याप्रमाणे बघा तुम्ही. भासणार की त्यांना फटका. आता विकता येणार नाही ना साखर साहेब. आता एकदम 30 रुपये तुम्ही किलोला वाढवल्यावर गिरायक पण हे करणार ना, गिरायकांना पण डोक्याला ताप होणार, सामान्य नागरिकाला फार मोठं याचा दणका बसणार साहेब. साखर प्रत्यक्षात बाजारात येण्यासाठी अजून 25 ते 30 दिवस लागू शकतात. त्यानंतर ही साखर बाजारात येऊ शकते, पण तरीही साखरेचे दर जास्तीत जास्त 5 रुपयांनी कमी होतील. त्यामुळे साखरेची पातळी तेजी असून 3 महिने राहण्याची शक्यता आहे, असे व्यापारी म्हणतायत. पहिला 40 रुपये साखर होती, आता 15 दिवसात 70 ते 75 रुपये साखर झालेली आहे. आमच्या धंद्याला फटका बसलेला आहे. त्यामुळे गिरायक जिथे 2 चहा घेतात तिथे 1 चहा घेत आहे. त्यामुळे आम्ही सोमवारपासून हाफ चहा 10 रुपये, फुल 15 रुपये करणार आहे. आम्हाला साखर रोजची 5 ते 7 किलो साखर लागत्या. दिवसभरात आमचा 100 ते 150 कप चहा जातो. त्याच्यावर परिणाम म्हणजे आता गिरायक कमी झालेला आहे. जिथे 4 चहा घेत होते तिथे 2 चहा घेत आहे गिरायक. त्यामुळे साखरेमुळे परिणाम मोठा झालेला आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्यात की तुम्ही चहाचा रेट वाढवा. चहाचा रेट का कमी केलेला आहे? साखर वाढली त्यामुळे तुम्ही चहाचा रेट पण वाढवा. उत्तम विठ्ठल माळी, गजानन बेकरी, रविवार पेठ. आता जे साखरेचं आणि तेलाचे जे धोरण गव्हर्नमेंटचं काय चालू आहे, त्या सर्वसामान्य गिरायकाला किंवा व्यापाऱ्यांना देखील किंवा जे उत्पादन करणारे बेकरी प्रोडक्ट म्हणा किंवा बिस्किट म्हणा, त्यांना थोडंसं नाजूक परिस्थिती झालेलं आहे. हे कसं तर हँडल करायचं आम्हाला बी लक्षात येईना. त्यामुळे याला काय करायचं. आत्ता ह्या सध्या गोष्टी जवळजवळ 70 रुपये किलो तरी आपल्याला दिसायला. आत्ता 70 रुपये किलो. आता ते आता ग्राहक आणि आम्ही आता कसं ताळमेळ बसवायचा आमच्या अजून लक्षात येणार आहे. नाही आता हे अजून एक थोड्या दिवसांनी लक्षात येईल आपल्याला त्यांचं धोरण काय आहे ते. हे संपूर्ण महागाई मात्र आपल्याला गिरायकाला खिशाला चाड बसणार लक्षात घ्या. हे आता दर जे वाढला ना ते आता आपल्याला अजून लक्षात येणार नाही की नेमकं काय परिस्थिती आहे. तर हे ग्राहक आहे ना, ग्राहक तर थोडासा मार बसणार. उत्पादन देखील आम्हाला थोडंसं घटणार. आता गव्हर्नमेंटने देखील याच्यावर थोडंसं विचार करायला पाहिजे. बाबा नेमकं अचानक असं काय निर्णय तिने घेतला की बाबा असं एवढं आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अखंड साखर उत्पादन भरपूर असून देखील ही परिस्थिती होत असेल तर आता आपण काय बोलू शकणार नाही. या कृत्रिम दरवाढीच्या मागे सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा मोठा काळा बाजार सुरू असल्याचा दाट संशय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय. कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने ग्राहक आणि ऊस उत्पादकांची उघड लूट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. परंतु लगेच आता कांगावा सुरू होणार आहे की आम्ही काही देऊ शकत नाही, कारण आमची साखर आधीच विकून ठेवलेली आहे. त्यामुळं सरकारनं पहिल्यांदा तातडीनं प्रत्येक साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे. आणि आता अचानक साखर कारखाने साखरेची जी वाहतूक होते ते वाहतूक होत असताना ते ट्रकसुद्धा तपासले पाहिजेत की खरोखरच त्यांच्याकडे पावत्या आहेत का, बिनपावतीच्या GST चुकवलेले ही साखर मार्केटमध्ये फिरालेल्या हे सुद्धा तपासलं पाहिजे. कुठंतरी 20-22 हजार कोटी रुपयाचा संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये व्यवहार व्हायला लागला आहे असा संशय घ्यायला जागा आहे. साखरेचा दर हा वाढलेला आहे. साखर ही एकंदरीत बघायला गेलं तर सामान्य माणसाच्या घरातील अविभाज्य घटक असा मानला जातो, कारण की लोकांना जास्तीत जास्त म्हणलं तर 2 वेळेचा चहा आपल्या घरामध्ये लागतो. त्यामुळे साखरेचा दर हा लोकांच्या खिशाला भुर्दंड पडू नये किंवा त्यांच्या खिशाला कापीर लागू नये अशा प्रकारचा दर हा असावा अशी लोकांच्याकडून एकंदरीत भावना किंवा प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. त्यामुळे सरकारने याकडे नक्कीच लक्ष देऊन त्यावर तोडगा किंवा निर्णय घेणे महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.